Thank you.
वाजवा जोरात एकादशी माहिती वाजवा जोरात थांबा बसलेले नाही वाजवा तुमची कोणाची एकादशी नाही वाजवा जोरात भगवान देवापर्यंत ऐकून जाऊ द्या वाजवा जोरात भगवान ताई भगवान आवाज वाढवाने ऐकू द्या नामाचे चिंतन
प्रगट
वा वा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. ममता काकडे पण असंच. नामाचे चिंतन प्रगट पसार, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असल ते करा जिथे तिथे. बोलू नका दादा. सोडविन माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी ओश होय. सोडविन माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. तुका मने कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाठी. सोडविन माझा स्वामी निश्चयासे, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. विठला नामाचे चिंतन प्रगट प्रसारा, असाल ते करा जिथे तिथे. सोडविन माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. पंढरीच्या देवरा, पंढरीचा देवरा, पंढरीचा करुणाकरा दया, तुमचा नव्हे लागलो पवन झालो चराचरी. वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती, कर जोडी तो कथे कळे आपण असावे जवळी. दाव
आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्याभिमती जयांचे केले स्वर्ण होय सकल विद्येच्या अधिकरणातीची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल जी करा जिथे तिथे सोडविन माझा स्वामी निश्चयासी प्रतिज्ञा ही रासी केली आम्ही प्रसन्न प्राप्त प्रसंगी थोडा आवाज द्या ना कडक करा कडक चलो वाढव जरा संत श्रेष्ठ जगदवंदनी जगद्गुरुदेव निवासी हा महाराष्ट्र भूषण सिंह तुकोबरा यांचा नामोत्तर प्रकरणातील 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आणि महत्वाचा आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला हे अभंग जगद्गुरु तुकोबरांचा असून तर वाजले किती मौली आपला टाइम काय 8 ते आता वाजले की 12 टायमिंग सांगा मला सालेकर साहेब किती वाजता संपवायचं तुम्हीच मालक आहे काकड्याला तुम्हीच मालक आहे 10:30 झाले ना 11:15 बरोबर 52 तास आपल्याकडे 52 तासामध्ये अभंगाचं चिंतन आपल्या समोर ठेवायचं तासामध्ये आपण चांगले कीर्तन करू आपण मेने तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणजे सर्व सहकारी गडबड करू नका तुम्ही मला हातवू नका सर्व वेळ सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणे गरजेचं आहे बाळ गोपाळ भजन मंडळ रायगड क्रीडा मंडळ या ठिकाणी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्त चालणारा हा कंडारण सप्ताह 22व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये मोठे महोत्सव आहे या मंडळातील कार्यक्रम जरी आपला असेल कारण मी इथे शिकलो मोहरी ज्याचं खावं भेट त्याचं करावं नीट आहे की नाही ज्याची खावी पोळ त्याची वाजवावी सध्या वाजतच नाही इथे फेटा बांधा शिकलो बाबा त्याच्यामध्ये आमचे सालेकर साहेब असेल पवार साहेब असेल कृष्ण महाराज असेल आमचे विजय पवार असेल पाटील आमचे सनज दादा दोन्ही सनज बंधू नारायण भाऊ यशवंत शिंदे सर्व मंडळी मी कधी कोणाचं नाव घेत नाही तरी काय पण रायगड क्रीडामध्ये म्हटलं आपण सर्व आलो की नाही है ना सर्व लहान थोर सर्व महिला वर्ग आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या चरणी आपल्या सेवेला सुरुवात करतो योगायोग असा आज माझ्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी आमचे कोकण रत्न मुकेश महाराज कुमटेकर काही दिवसापूर्वीच परदेशामध्ये काही होतं वा त्याचप्रमाणे आमचे संजय महाराज देखील या ठिकाणी आहेत बाजू आमचे महादेव महाराज आनंद महाराज आणि उत्कृष्ट कीर्तनकार माझे मित्र विलास महाराज सनस आणि प्रभू तुम्ही
सांगतोय कोण? विनय विश्वाची माऊली. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी असं होईल का? माऊली तुम्हा मला म्हणतात तुम्ही महेशाच्या मूर्त्या, मी कसा आहे? काय भाषा बाबा. मगाची प्रवचन करणार आले नाही ते लक्ष्मण महाराज ते व्यासपीठावरती बसले होते. मी पामर समजणार नसतो मग नालायला सांग ना इलाजाने सांगावं लागतं कारण मी 2 वेळा ऐकलं त्यांचं. व्यासपीठावरती बसल्यानंतर म्हणतात तुम्ही स्वतःला पामर नाही समजले. तुम्ही आम्ही कोण आहोत? विश्वाची मावळी म्हणते मी दुबळा आहे. जे जगद्गुरु तुकोबा आणू या तुकडा तुका आणू रे दोया तुकडा, आणू रे दोया तुकडा. मला या प्रमाणाची अपेक्षा नव्हती. तुम्ही दिलं मी थांबू शकत नाही. विडाला वारकरी संप्रदायाच्या कळसा ठिकाणी जाऊन बसले ते तुकोबार आहे म्हणतात. माझं पामर आहे तुकोबार आहे नाही म्हणावं. मी पामर आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? कोणाची कृपा आहे? एवढं भान आम्ही कीर्तन करायला ठेवलं की बस झालं. आम्हाला परमार्थ समजला. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. साष्टांग दंडावर घालून सेवेला सुरुवात करतो. योगायोग असं दादा देखील या ठिकाणी उपस्थित आमचे माऊली विजय महाराज सर्व मंडळी. जगाच्या पाठीवरती थोडा विकू द्या. जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय असा अलौकिक संप्रदाय. वारकरी संप्रदाय का असा अलौकिक संप्रदाय कुठेच नाही. कुठेच नाही बाबा. एकच अशी संघटना आहे ती म्हणजे वारकरी संप्रदाय. बाकीच्या संघटना बदनाम झाल्या तुम्ही आम्ही पाहतो. विश्वास नाही राहिला. बाप एका संघटनेमध्ये तर मुलगा एका संघटनेमध्ये. एकच अशी संघटना आहे ती म्हणजे वारकरी संघटना. पण या संघटनेमध्ये कोणाला बोलवावं लागत नाही. यारे यारे
लहान थोर याती कुठल्या यातीत असू द्या, याती भलती नारी असो नर असो सकळांसी येते योगी उद्धार. याच्या पुढे सांगू चोकोवर सांगतो खट नट यारे शुद्ध होनी जाणे धोंडी पेटी भावे चोकमेला. खटाने या खट माहिती आहे खट रोज गोड बोलणारे परमार्थामध्ये आहेत का असे है की नाही. एखादी स्त्री जर का हरिपाठामध्ये नाचायला गेली मग काय काय बाया नसते त्याला काय म्हणायचं खट कधी चांगलं नाही बोलत. नट आमच्यासारखे नटणारे फेटा बरोबर आला पाहिजे. अर्धा तास गेला माझा आमचे महाराज होते फेटा अगदी बरोबर सेंटरला आला पाहिजे. चोख भरायचं खटनाट यारे शुद्ध होऊन जारे दौंडी पिटी भावे चोख मिळा असा वाईट. इथे काय तुमचं आमचं काय काहीच नाही. तुमचा आमचा क्षणाचा भरोसा नाही आहे काय. अलेक्झांडर नावाचा राजा वयाच्या 12व्या वर्षी जग जिंकण्याकरता निघाला. वय वर्ष काय होतं वयाच्या 12व्या वर्षी संपूर्ण जग जिंकण्याकरता निघाला. जो जग जिंकण्याकरता निघाला त्याची ताकद काय असेल. आम्ही गाव जिंकू शकत नाही तालुका सोडा कुटुंब आमचं स्वतःचं कुटुंब जिंकू शकत नाही आहे नाही. तो जग जिंकण्याकरता निघाला. तो राजा अनेक देश जिंकत जिंकत अगदी भारतापर्यंत आला. भारतामध्ये आला आजारी पडला. राजा होता त्याच्यासोबत डॉक्टर होते वैद्यराज. तो राजा आजारी पडला आणि सोबत असणारा वैद्य त्या वैद्याला विचारतो राजा. तो राजा वैद्याला विचारतो वैद्यराज माझं आयुष्य किती आहे. विचारतो कोण जग जिंकणारा राजा. कल्पना करा ज्याने जग जिंकलंय जग जिंकण्याकरता निघालाय भारतापर्यंत आलाय तो त्या वैद्याला सामान्य नोकरी करणारा त्याच्याकडे त्या वैद्याला विचारतोय वैद्यराज माझं आयुष्य किती आहे. त्या वैद्याने सांगितलं राजा साहेब तुमचं आयुष्य फक्त 2 दिवस आहे. तुम्हाला प्रमाणात म्हणाल का माझं आयुष्य फक्त 2 दिवस आहे. वैद्याने सांगितलं या 2 दिवसामध्ये तुमची काय इच्छा असेल काय अपेक्षा असेल पूर्ण करायचा प्रयत्न करावे. काही इच्छा बोलून दाखवा. तो राजा म्हटला माझी इच्छा बाकी काही नाही माझी आई मला भेटावी एवढी माझी इच्छा होती. त्या वैद्याने विचारलं तुमची आई येण्याकरता किती दिवस लागतील. 200 किलोमीटर लांब आहे.
1.5-2 दिवस लागतील. वैद्यराज, माझी आई जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत एक काम करा, माझं आयुष्य वाढवा. सांगतोय कोण? जग जिंकणार राजा सामान्य वैद्याला सांगतोय, वैद्यराज, जोपर्यंत माझी आई मला भेटत नाही, आई भेटेपर्यंत माझं आयुष्य थोडंसं वाढवून द्या. तो वैद्य म्हटला, राजा पुढे काय सांगता ते काय, माझं आयुष्य वाढवा, माझा अर्ध राज्य तुम्हाला दे. वैद्याला सांगितलं. वैद्यराज म्हटला, राजासाहेब, तुमचं अर्ध राज्य काय, तुमचं पूर्ण राज्य जरी दिलं ना तर आयुष्य वाढवण्याचा जो अधिकार आहे माझा नाही. आयुष्य वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर जगाचा बाप असणारा भगवान परमात्मा जो विठेवरती उभा आहे त्या पंढरीनाथाला तुम्हाला समजा मोठा जागेवर आहे. म्हणा, उठा जागे तुझं आयुष्य तुला वाढवा असं वाटत असेल ना तर जागे व्हा. उठा, जागे व्हा रे आता. स्मरण करा, भावी चरणी ठेवा माझा चुकवी होता. पुढे काय सांगितलं, धनदान तर ज्याच्यामध्ये सुख पाहतो ना, बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणवणं चरण रेगा अरे काय तुला इथे पण दुसरं कोणी नाही वाचवणार. इथे तुझ्यासारखे काय भले भले गेले या भगवा नदीमध्ये बरेचसे गेले. भव नदीचे पाणी रे गड्या मोठ्यानी उडीते, भव नदीचे पाणी रे गड्या मोठ्यानी उडीते. काय प्रमाण झालं. भल्या भल्या पोहणारा उलथोनी पडीते. मी नाही सांगत, तुकडोजी बाबांचं प्रमाण आहे. बरेचसे या संसारामध्ये पोहणारे गेले. भव नदीचे पाणी रे गड्या मोठ्यानी उडीते, भल्या भल्या पोहणारा उलथोनी पडते. म्हणे तुकड्या घोडे हाती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. जे रावणाकडे होतं ते आपल्याकडे का? हो, 80,000 बायका होत्या. किती? 1-2 नाही, 80,000 बायका होत्या रावणाकडे. मुलं किती होती? 1 लाख, 1.25 लाख नातू आणि 1.5 लाख पंतू.
हा परिवार झाला. इलेक्शनला उभं राहायचं सर्व त्याचंच. नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, अगदी प्रधानमंत्री पर्यंत सर्व त्याचंच आहे. कोणाची गरज नाही, तुमच्या आमच्या पदाची काही गरज नाही. तो रावण मेला, लंका जाळी, तशीच होईल गती. ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई. नरासारखा नर जन्मला, आला संसारी, आला संसारी. हे मला सांगितलं. घे 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 हरिनाम घे, अरे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला, कारण तो राई राई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आपण ज्याच्यामध्ये सुख पाहतो ना, सुख नाही. तू म्हणशील घरदार, तेही तेच राहणार सार. कोणाचं घर, कोणाचं दार, सर्व इथेच राहणार आहे. आपल्या घराला उंबरठा आहे, उंबरठा आहे की नाही? त्या उंबरठ्याला विचारा, उंबरठाच म्हणतात ना, त्याला विचारा इथून आले किती, गेले किती. तो तिथेच आहे. तो तिथेच आहे. आजा मेला, बाप मसना गेला. देखता देखता नातू पंतू, उठा उठा जागा, पाठी भैयाने मोठे. आपण म्हणतो माझं घर आहे. तू म्हणशील घरदार, तेही तेच राहणार सार. आपण मेल्यावर आपलं घर गावाच्या बाहेर. आपण मेल्यावर आपलं घर कुठे आहे? गावात नाही, गावाच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावर ती फोडतील मातीचे घागर कुठे? तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील पायका अडका, तू इथेच राहणार सडका. कोण घेऊन जातो सोबत? तो इथेच राहणार सडका. तू मेल्यावर तुझ्या सोबत एक मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, अरे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला, कारण तुझा इलाज या संसारा पायी, या संसारा पायी. काय तो राजा, जग जिंकण्या करता निघालेला राजा, वैद्याने सांगितलं, राजे साहेब तुमचं आयुष्य वाढवून तुम्हाला पाहिजे असेल ते काम करा. विश्वास आम्हाला कसणारा भगवान परमात्मा त्या पंढरीनाथाला सांगितलं. आणि म्हणून काहीच नाही. गळी बुडबुडे, गळी बुडबुडे,
पाऊस पडतो की नाही, पाऊस पडल्यानंतर ते थेंब पडतात ना आणि बुडबुडे येतात. ते बुडबुडे किती वेळ असतात? अर्धा तास, 15 मिनिटं. क्षण न लागता तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी आता काही नाही क्षणभंगोर नाही भरवसा. तुमचा भरोसा नाही, माझा भरोसा नाही, कोणाचा भरोसा? हा म्हणा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, धरती का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देवीच्या नेटापासून ओढतायत. हा, याच्यातच मजा आहे, याच्यावर जीवन सार्थक आहे बरं काय. टाळी का वाजवायची, टाळी का वाजवायची? तो टाळी वाजवून ना त्याला हटॅकच येत नाही, येणार नाही, कधीच येणार नाही. बघा तुम्ही, आम्हाला बरं वाटावं म्हणून नाही, त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे म्हणून टाळी. विडा विडा काय माहितीये का, आपल्याला आपण किंमतच देत नाही, हाच आपला प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे, जिथं पिकतं तिथे विकला जात नाही. दुबईला जाऊन आले, आपल्याला कुठे कळत? कधी कधी कळत नाही काय आपल्याला. मी नेहमी सांगत असतो, आता आपली मुलं बरीचशी मुलं हुशार आहेत, गाण्यामध्ये आहेत, मृदंगामध्ये आहेत, काहीच कमी नाही. अनेक मुलं कीर्तनकार आहेत, पण संधी देत नाही आपण. माझं म्हणणं आहे, पैसे देऊ नका, गरज नाही, पैशाची काही गरज नाही, संधी तर द्या. पण असं एकमेव व्यासपीठ आहे हे रायगड क्रीडा मंडळ, अनेक लोकांना संधी देते. श्रावण महिन्यामध्ये जो कार्यक्रम होतो, पहिली सुरुवात करून गेल्या घाटकोर मध्ये, इथून अनेक लोकांना संधी भेटल्या. ज्यांना 10 मिनिटं, अगदी माझ्यापासून बघा, 10 मिनिटं बोलण्याची पावर नाही, एक तास बोलतो या ठिकाणी. नाही, जागा आहे, पावन जागा आहे. हा, या जागेचा महिमा आम्हाला अनुभव द्यायचा. कसंही उभं राहा. आजचा अभंग मलाच पाठ नव्हता, आजचा अभंग मलाच पाठ नव्हता. मी सकाळी विनय उभं करण्याकरता अभंग घेतला, तेव्हाच विचार केला हाच अभंग घ्यायचा. एक तास कुठलाही अभंग असू दे, एक तास जर कीर्तनकार त्या अभंगावरती नाही बोलत, कशाला कीर्तन करायचे? अभंग कुठलाही असू द्या, त्या अभंगावरती फक्त भूमिका समजली पाहिजे, त्या अभंगाची फक्त भूमिका समजली पाहिजे. आणि एक तास जर का त्याच्यावरती आम्ही कीर्तन नाही केलं, त्याचा भावार्थ सोडून द्या, तर कशाला भेटे बघा.
बाहेरच्या लोकांनी येऊन 50,000 घेऊन आपल्याला काय उपदेश करायचा सांगा मला. आपल्या भागातला परमार्थ बघा. वैकुंठाचे भोरे माऊली असेल, वैकुंठाचे दादा महाराज गाडगे असेल, हरचंद बाबा असेल, अनेक संप्रदाय या लोकांना येऊन बाहेरच्या येऊन धर्माचं सांग शिकवायचं आहे. रोग झाला आपल्याला. मगाशीच म्हटलं वारकरी संप्रदाय अलौकिक संप्रदाय, फक्त आपल्याला रोग झालाय. आपण समाजामध्ये वाटले गेलो. या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे, याच्यामध्ये आपली विभागणी आहे. म्हणून लोक आपल्याला ओळखत नाही. आनंदीमध्ये माझा एक मित्र आहे. तो म्हटलं महाराज तुमच्या कोकणामध्ये जर काय कार्यक्रम करायला यायचा असेल तर आम्हाला 15 दिवसाच्यावरती सराव करावा लागतो. म्हटलं का? तो म्हटलं नाही, असं म्हटलं की तुमच्या कोकणामध्ये जे पोरग जन्माला येतं ते उपजले रडतं, ते स्वरामध्ये रडतं. कोकणामध्ये आम्हाला भीती वाटते बरं का. काय होतं आपण आपल्याच लोकांना ओळखत नाही. हे वैभव आपलं आहे, हे आपल्या कोकणाचं वैभव आहे. अशी कितीतरी मुलं आहेत, यांच्या करता टाळी वाजलीच पाहिजे. वाजवा. क्या भरोसा आहे ते होतं ना. पण कोणाचा भरोसा आहे? उद्या मी इथे असेल नसेल, तुम्ही असाल नसाल, पण ही जागा इथेच राहणार. आणि म्हणून तुकोवर आहे म्हटले नामाचे चिंतन प्रकट पसारा. तुम्ही जिथे असाल तिथं भगवान परमात्म्याचं नाव स्मरण करा. मला सांगा सर्वात मोठा देव कोणता? आता बोला. आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव सांगितले? किती? 33 कोटी. आता त्या कोटी सांगितल्या, तिकडे जायचं आपल्याला. कोटी पकडा चला. 33 कोटी देवाचा मुंडा अष्टकोटी भैरव. 33 कोटी देवामध्ये सर्वात देव मोठा कोणता? बाकीचे देव. आणि यांना काय म्हणतात? सोपं आहे. बाकीचे देव आहेत नाही महादेव आहेत. यांना मोठा देव काय म्हटलं माहितीये का? मी अजून माझ्या वाचनामध्ये गेलं नाही. कोणाच्या गेलं असेल तर ते सांगावं मला की महादेवाच्या आई वडिलांचं नावच माहिती नाही. जरूर कोणाच्या वाचनामध्ये गेलं असेल तरी मला सांगावं कीर्तन झाल्यानंतर. महादेवाच्या आई वडिलांचं नावच माहिती नाही. सर्वात मोठा देव. पण सर्वात पंढरपूरची पहिली वारी कोणी केली? सर्वांमध्ये पंढरपूरला आता आपण जातो, पण पहिली पंढरपूरची वारी कोणी केली? त्रिशूल डमरू घेऊन आला
पहिली पंढरपूरची वारी महादेवाने केली. पहिलं भजन कोणी केलं? पहिला भजन करणारा कोण असेल? महादेव. बरं, भजन कोणाचं केलं? आपल्याला कोणाला नाराज नाही करायचं. आणि प्रमाण म्हणत भजन करी महादेव. आपला आवडता राग आहे महाराज. मला टेन्शन असेल ना, टेन्शन कधी कुठलं टेन्शन असेल तर शिवरंजनी राग म्हणायचा. आणि काकडा कोणत्या रागात महाराज? झोमरा. मला राग येत नाही, मला रागही येत नाही आणि रागही येत नाही. इथं पुढच्या वर्षी कीर्तन नाही दिलं तरी मला राग येत नाही, हे मी सतत सांगत असतो. झाडू मारायचं काम देखील का सेवा आहे ना. जेथे आपण घडलो तिथे अपेक्षा कशाला पाहिजे? गोड प्रमाण दिलं मला. पहिला भजन जर कोणी केलं असेल तर महादेवाला केले. भजन करी महादेव राम तुझी. पहिलं नामस्मरण. भजन आणि नामस्मरण फरक आहे बरं का. नामस्मरण करणारा देखील कोण होता? महादेवच. पण महादेवाचा मंत्र काय होता? म्हणती जे वाचा हरी हरी हरी. काय मंत्र आहे? मंत्र हा शिवाचा आणि म्हणते जेवाचा. त्याच्या हरी हरी म्हणा, मोक्षाची प्राप्ती आहे. पहिला नामस्मरण करणारा देखील भगवान शंकराचा आहे. आणि या भगवान शंकराने पहिलं नाम कोणाला दिलं? आदिनाथ उमा. उमा कोणाला म्हटलं? उमा हा शब्द कोणाला आहे? पार्वती मातेने. बरं का? पार्वती मातेने भगवान परमात्म्याकडे हट्ट धरला. म्हटलं देवा हे नाम मला पाहिजे, हे नाम मला हवंय.
भगवान शंकर म्हटले पार्वती तुझ्या नाही झेपणार, पेरणार नाही तुला, हे अवघड आहे. स्त्री हट्ट पुरवावा लागतो. 2000ची साडी असली तरी हवी म्हणजे हवीच, काही कर तिकडे. बाळ हट्ट स्त्री हट्ट पुरवावं लागतं. आमचं काय होत आहे, आम्हाला काही चालतं इकडे. आताच मग आमच्या कोणतीकडे वाजत म्हटलं का सतरा नवीन शिवला का, म्हटलं नवीन कुठला आहे. साधकाची दशा असावी उदात अशीच असावी, तरच त्याला ते वाटेल. एक तर आम्ही पाठीणावरती पण होतो. बघा तुम्ही, ज्ञानोबा तुकोबाची कृपा आहे. जवळजवळ 80% लोक याच्या आधी पडत होते, है की नाही? 80% लोक याच्या आधी पडत होतात. एकदा एक ठिकाणी दहावीला गेलो होतो. काही ठिकाणी दहावीला कीर्तन असतात. पिंड ठेवलं होतं ना, पिंड, तो पिंड शिवायला कावळाचे काही जाणीवर लोक होते. महाराज तुमच्याकडे पॉकेट आहे का, खाली पॉकेट? म्हटलं हाय, खाली पॉकेट द्या. खाली पॉकेट घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 500ची नोट टाकली आणि त्या पिंडाच्या बाजूला ठेवली. कावळीने पाहिलं, तो आला त्याच्यावर फक्त 500ची नोट घेऊन गेला. म्हटलं असं का? म्हटलं ना, ते गेलं ते कीर्तनकार होत. ज्याचा पिंड आहे ते कीर्तनकार होते, त्याला सवय लागली ते पॉकेटाची. अरे काय, पार्वती मातेला सांगितलं भगवंताने, हे नाम तुला झेपणार नाही. ते म्हटले नाही देव, मला हे नाम पाहिजे. पार्वती मातेला नाम सांगण्याकरता सुरुवात केली. तेवढ्यामध्ये नाम ऐकता ऐकता पार्वती मातेला झोप लागली. भगवान परमात्म्याचं पवित्र नाम भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात, पण पार्वती माता झोपले की भगवान विष्णूने पाहिले. अरे अरे म्हटलं एवढं पवित्र नाम भगवान शंकर पार्वतीला सांगतात, पण पार्वती माता झोपलेले. तिथून उडी मारली त्यांनी. अरे काय, खाली आले, माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला. विष्णूने. आणि जे नाम पार्वती मातेला भगवान शंकर सांगत होते ते नाम श्रवण कोणी केलं? विष्णूने. कोणाच्या पोटात? आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लादले. सहज भेटलं, सहज. माशाच्या हृदयामध्ये पोटामध्ये प्रवेश करते नाम सहज भेटलं. कोणाला? विष्णूला. भगवान शंकर पाहिलं तर पार्वती माता झोपले, पण मी नाव सांगतोय, मध्ये मध्ये हुकार कोण देत आहे? पार्वती झोपलेले, तिला झोप लागले. हुकार माशाच्या पोटातून विष्णू देत होते. नाव एवढं अवघड आहे, हे ज्ञान एवढं अवघड आहे, ते पचत देखील नाही. भले भले गेले इथून, वेडे झाले, नाम पचत नाही. विष्णूचं तसंच झालं. माशाच्या पोटामध्ये नाम ऐकलं, अहंकार झाला, माशाचं पोट फाडलं आणि बाहेर निघाले. मगाशी माझा शब्द होता, ज्याचं खावं मिळत त्याचं करावं. त्याने ते नाही केलं, त्याचं पोट फाडलं आणि बाहेर निघाला. तो मासा वाटला, पोटामध्ये घेतला तुला, आता माझं पोट फाडून निघाला, आता तुला सोडणार नाही. तो त्या पाण्याच्या प्रवाहामधून पंढरपूर मध्ये गेला, चंद्रभागेमध्ये गेला. आपण पंढरपूरला गेलो ना, पांडुरंगाच्या कानामध्ये काय, चंद्रभागेमध्ये गेला. तिथून उडी मला कान पकडला, तो सोडणारच नाही तुला.
छिद्र लादली सज श्रीतेज ब्रह्ममुद्रा गोरक्षा दिधली पूर्णा कृपा केली काही नाता पुढे काय प्रमाण विलास महाराजांनी दिले गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले हे नामाचं सार माझ्या माऊलीने अरे का तोचा अवतार विष्णूचा अवतार आहे धरणे अलंकार गोरे हे लोकडेला जाण होता नका म्हणता टाइम लागला आणि तेच नाम सहज ब्रह्मरसाची पारणी केले अर्जुनाला गे नारायणी हे सहज पांडवांना सांगितलं ते ज्ञान भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान माऊली तुम्हा मला सांगतायत बरं आणि तेच ज्ञान सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरण सांग नामाचे चिंतन Yeah.
फक्त टाळी वाजवायची आणि लगेच काकड चालू करायचं. नामाचे चिंतन प्रगट पसारा. बाकी ह्या सर्व उपाध्या आहेत. महाराज होणे, फेटा बांधणे, आता बरोबर ना उपाध्यात की नाही. संसारामध्ये अनेक उपाध्या आहेत. तुकोबा काय म्हटले, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. आम्ही ह्या आम्हाला माहित आहे. तुकोबा म्हटले या संसाराच्या अवघेच व्यसन आहेत संसारामध्ये, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बाकी या उपाध्या आहेत. या चैतन्य माझी गुप्त पुढे काय महाराज, चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार येते. इथे उपाध्या आहेत, त्याच्यामध्ये अचूक असणारे जे तत्वज्ञान आहे, जे तत्वज्ञान आहे तेच आमच्या संतांनी स्वीकारले. उपाध्या बाजूला केलं. आम्ही फक्त फेटा बांधला की महाराज, पण संतांनी जे सांगितलं ते अनुभवातून सांगितलं. जे सांगितलं अनुभव आल्यानंतर सांगितलं. माझा अनुभव आहे अंगी असं ना तुका म्हणे चाकोर सांगे माझा अनुभव आहे अंगी. आम्हाला अनुभव आला तोच आम्ही सांगतोय. संत सांगताय जो आमच्या जीवनामध्ये अनुभव आला ना बाबा तो सांगतोय, दुसरं काही नाही. नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा. करा म्हणतायत, उपदेश करतायत. जिथे असा ते लोकांनी विचारलं तुकोबा आहे तुम्ही सांगताय नामस्मरण करा, चिंतन करा, कसे करायचं, कुठे करायचं. महाराजांनी सांगितलं जिथे असा तिथे असाल ते करा, जेथे तेथे जिथे असेल तिथे करा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंदे आलो बाबा. मग विचारलं हे केल्याच्या नंतर काय होईल. नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्ही जे सांगता हे नामस्मरण आम्ही करू, आम्ही केलं तर याच्यातून आमचा फायदा काय. आपण कसं दुसऱ्याच्या सोडवी नामा स्वामी सोडवी नामा माझा स्वामी तुमच्यावरती कसलाही प्रसंग येऊ द्या, कुठलाही प्रसंग येऊ द्या, काय होईल सोडविन माझा स्वामीनी
निश्चयासी आम्ही दास म्हणून त्यांची प्रतिज्ञा केलेली आहे. देवाचा दास झालो आम्ही दासत्व करलं आणि प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. सध्या काय लोक म्हणतात देवच नाही. विचित्र लोक आहेत. लोक म्हणतात या विश्वामध्ये देव नाही. जाधव साहेब देव नाही. आणि त्याच्यामध्ये जास्त पड कोण माहिती का? कोण? ते विज्ञानवाले. ते विज्ञानवाले म्हणतात देवच नाही म्हणतात. आपला प्रश्न आहे ना त्या विज्ञानवाल्यांना, 2 प्रश्नाची उत्तर द्या. ती उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर आमचा देव तुम्हाला मान्य करावा लागेल. एवढा मुद्दा सांगतो आणि इथे लॉक करतो. गेले ना आणि चावी माझ्या खिशात ठेवतो. अंतर बघूया. 9 महिने 9 दिवस हा जीव कुठे असतो? आईच्या पोटी. बरोबर. अगदी विज्ञानवाले देखील तिथेच असतात ना. ते दुसरे कुठून आले? 9 महिन्यानंतर आपण जन्माला आल्यानंतर किंवा नाही तरी 1.5 वर्ष जे दूध त्या जन्माला आलेल्या बाळाला दूध लागते ते 1.5 वर्ष पुरेल असं दूध मातेच्या स्तनामध्ये कोणी निर्माण केलं? विज्ञानवाल्यांनी सांगावं की आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करण्याची फॅक्टरी त्यांच्याकडे आहे का? ते दूध निर्माण करण्याची फॅक्टरी त्यांच्याकडे नसेल तर बाकी आमचा देव त्याला मान्य करावा. आपण नाही सांगत. तू कोण सांगत? कोणी केले बाळ दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती. जसं जसं आईच्या पोटामध्ये तू बाळ वाढतं ना तसं ते त्याप्रमाणे वाढवी श्रीपती सवेद होईल. जसं बाळ वाढतं तसं दूध देखील त्याचप्रमाणे वाढायचं. कोणी केले? चालेल हे शरीर कोणामुळे मिळते? दुसरा प्रश्न आहे. विज्ञान चंद्रावरती गेलं. विज्ञान चंद्रावरती जाण्याकरता जी बुद्धी लागते आम्ही मानतो विज्ञान, आम्ही नाकारत नाही. ती बुद्धी लागते. त्या बुद्धीला चालना देण्याकरता जो मेंदू लागतो तो मेंदू निर्माण करण्याची फॅक्टरी तुमच्या विज्ञानाकडे कुठे? याचं उत्तर नसेल तर आमचा देव मान्य करावा लागेल. जनाबाई म्हटलं देव आहे देव आहे कुठे? हृदय मंदिरी. सर्व संतांनी सांगितलं देव आहे पण जागे व्हा लोक ऐकत नाहीत. आणि म्हणून सजवा म्हणा नादवा म्हणतात I'm
वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी वर्तमान कोटी मला वाटलं हरिभाऊन सांग धरलं काय हा हे खरं काय बरं का वतारे देव सोडा हा नशा होते नशा परमार्थामध्ये नशा होते आमच्या देवाला झाले होते झाले की नाही एक चटाळी झाले चंद्रभागी माझा ज्ञानराज गोपाळ नामदेव कीर्तन गाडी पुढे जीवनाचे पांडुरंग नामदेव
नामदेवराय कीर्तन करत होते, नाचायला कोण होते? देव. देव नाचायला लागले. जनाबाई सांगा बघ, आळंदीकर जनावर आहेत का? जनी म्हणी ज्ञानदेवा अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचणी छंदे विठू नाचू लागला, नामदेव कीर्तन करे पुढे रामदेव कीर्तन करी पुढे देवराच्या पांडुरंगे, हे रामदेव कीर्तन करी पुढे देवराच्या पांडुरंगे. अभंग बघा. नाचता नाचता देवाचा गळा विठुंग, सावध होई देवाई से बोले कबीर, हे नमो कीर्तन करे साधू या संतांनी देवाला धरले मनगटी, काय झाले म्हणून जस कले जगजेटी, ही खरी परमार्थामध्ये नशा आहे. काहीतरी टाकून नशा करण्यापेक्षा ही खरी परमार्थ नशा आहे. अरे काय आपलं संजय बाबांनी पिंगळा म्हटल्याबरोबर हा रोहन सांगलं, या पिंगळ्याकरता 40 ते 50,000 द्यावं लागतं. आता तुम्ही काढा, है की नाही? तिकडून आलं तर द्यावं लागतंय ना. आम्हाला पैसे नको, आशीर्वाद असावा बरं काय. सोडवीन माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही विठोबा. जय जय विठोबार फुलमाये, विठोबार फुलमाये, आई माता विठोबार फुलमाये, जय जय विठोबार फुलमाये.
पाऊस पडला प्रेमाचा आहे की नाही, प्रेमाचा पाऊस. परमार्थामध्ये लोक म्हणतात धोतरवाले गरीब असतात. का मोडी? धोतरवाले गरीब नाही, ही श्रीमंत आहे धोतरवाल्यांची. अरे याच्यामध्ये तुमचं आमचं काय आहे? मी नेहमी सांगत असतो, काही लोक म्हणतात हो मला एवढे हार पडले. कधी कधी काही लोक सांगतात अगोदर हार घाला. आज माझं कीर्तन आहे हार घेऊन या. आम्ही सांगितलं नाही ना. काय होतं माहिती का, हार घालणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. विड्याला वारकरी संप्रदायामध्ये बरेचसे हारले. आता हार घालता घालता बरेचसे हारले. हारायला नको. काय होतं, हार पडल्यानंतर अहंकार निर्माण होऊ शकतो. मी जास्त काळ ठेवत नाही, जास्त वेळ ठेवतच नाही. हार अहंकाराचा वारा न लगो राजसा, वारा सुद्धा नको. नामदेवराय म्हटलंय अहंकार गेला तुका म्हणे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार झाला वाया गेला. हारायला नको. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अरे काय हे निस्वार्थी प्रेम आहे. आणि मी देखील निस्वार्थी सेवा करते. जेव्हापासून या मंडळामध्ये आलो माझी सेवा मी करतोय. मान गान मगाशीच म्हटलं त्या उपाध्याय, कीर्तन, प्रवचन, अध्यक्ष, सचिव या सर्व उपाध्याय नको साधा वारकरी बरा. आणि म्हणून आपला सर्वांना धन्यवाद देतो बरं का. सर्वांना ज्ञानोबाराया टाळी वाजवा टाळी हा प्रगट पसारा असाला ते कराजे ते सोडवेन माझा स्वामी निश्चय असा प्रतिज्ञा ही दासे केली आम्ही. आपला नियोजित वेळ संपला. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. 10 वाजता माझ्याकडे विनंती करते. सव्वा दहाला दिला. पाऊण तासामध्ये जे होईल ते जे माझा असा आग्रह नाही माझा की हा अभंगाचा अर्थ असाच असेल असा दावाच नाही. तुकोबरायांच्या अभंगाचा अर्थ अजून कसा शकतो. आणि सकळ संतांच्या अभंगाचा भावार्थ करणारा कीर्तनकार अजून जन्माला येणार आहे. संतांच्या अभंगाचा भावार्थ करणारा कीर्तनकार अजून जन्माला येणार आहे. अजून काय अर्थ असू शकतो. माझ्या बुद्धी माझ्या अभ्यासाप्रमाणे जो मला पटला तो मी या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठल जय जय विठ्ठल